अर्थशास्त्र या विषयात पदवीधर असून आपल्या ज्योतिष अभ्यास मंडळात त्यांनी ज्योतिषाचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। त्यानंतर काही वर्ष ते आपल्याकडे शिक्षक म्हणून काम करत होते आणि नंतर त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय पण सुरू केलेला आहे। गेल्या 20 वर्षापासून ते ज्योतिष अभ्यासक आणि ज्योतिष सल्लागार मार्गदर्शक म्हणून कार्य करीत आहे। साधारणपणे 2011 ते 13 या कालावधीत ते आपल्या ज्योतिष अभ्यास मंडळात शिक्षक म्हणून काम करत होते। सध्या त्यांचा प्रिंटिंग प्रेस हा पण व्यवसाय होता। आता सध्या ते मराठा विद्या प्रसारक संस्थेत सर्व्हिस करत आहेत आणि ब्रह्मांड ज्योतिष हे त्यांचं यूट्यूब चॅनल जे आहे ते त्यांनी सुरू केलं आहे। त्याचे ते संस्थापक असून त्याच्यामार्फत ते सर्वांना ज्योतिषाची जी काही माहिती आहे ती सर्व देत असतात आणि ज्योतिषाचं सेवेचं जे कार्य आहे ते करत असतात। त्याचप्रमाणे त्यांना ते मार्गदर्शन करत असतात। तर असे आपले संतोष पगारे जे आहेत ते आता आपल्याला आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह म्हणजेच प्रेमविवाह या विषयासंबंधी माहिती देतील आणि त्याच्यासाठी असणारे जे ग्रहयोग आहेत किंवा ग्रहांची स्थिती आहे, स्थान आहेत, याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती देतील। संतोषजींचं अजून एक वैशिष्ट्य सांगेल मी। आपल्याकडे बऱ्याच जणांकडे पत्रिका बघायला येतात, कोणी ना कोणी जातक येत असतात, त्यांच्याकडे येतात, पण त्यांनी त्यांच्या टेबलवरती गंध आणि कुंकू ठेवलेलं आहे। कपाळ जो बोडखा असेल, माणसाचा असो नाही तर महिलेचा असो नाही तर मुलीचा असो, त्या बोडख्या कपाळावरती काहीतरी लावायला ते सांगतात, त्याशिवाय पत्रिका बघत नाही। म्हणजे कळत न कळत हिंदुत्वाचा एक संस्कार जो आहे तो संस्कार ते रुजवण्याचा प्रयत्न करत असतात। असे संतोष गुरुजींना मी विनंती करतो त्यांनी त्यांच्या विषयाला सुरुवात करावी। नमस्कार। थोडं माईकपासून लांब असण्याचं कारण असं आहे की आवाज खूप घुमतो आहे, इको येतो आहे, शेवटपर्यंत आवाज व्यवस्थित पोहोचत नाही असं मला एक मागील सत्रामध्ये जाणवलं। आता माझा आवाज भक्कम आहे, माईक नाही दिला तरी शेवटपर्यंत जाईल याची मला खात्री आहे। विषय आपला ज्योतिषशास्त्र असला तरी आणि मला जो गुरुजींनी विषय दिला आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह याचे कुंडलीतले योग, त्याच्या पलीकडे जाऊन मी थोडंसं बोलू इच्छितो। सावरकरांनी सांगितलंय देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे आपण देणं लागतो। ज्योतिष सर्व नंतर, परिवार नंतर, सर्वप्रथम आपला देश आहे आणि देश केव्हा टिकतो जेव्हा आपला धर्म टिकेल आणि हा धर्म जेवढा टिकवाल तेवढी आपली संस्कृती टिकेल आणि तितकंच आपण टिकू। गेल्या 20 वर्षाच्या काळामध्ये मला गुरुजींनी 20 मिनटं दिले, फार फार तर 25 मिनटं। त्याच्यानंतर एक ते थोडे डोळे मोठे करून बघण्याकडे बघतील, मला कळून जाईल 25 मिनटं झाले म्हणून। तरी वैयक्तिक एक गुरुजींना माझी वैयक्तिक विनंती राहील पुढचे अधिक एक 5 मिनटं मला मिळावे। काही गोष्टी अंतर्मनात असतात, सगळ्याच गोष्टी कुंडलीत नसतात। कुंडली एक माध्यम आहे फक्त, व्यक्तींना जागृत करायचं, धर्म जागृत ठेवायचं, हा एक पूल आहे दोन विचारांना जोडणारा। त्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून किंवा आता गुरुजींनी सांगितलं टेबलवर कुंकू ठेवलेलं असतं त्या कुंकवाच्या माध्यमातून आपल्याला आपले विचार जे सकारात्मक आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत, त्यांच्यामध्ये रुजवायचे आहेत, आपल्याला आपली संस्कृती जागी ठेवायची आहे। मला ज्योतिष हे पैसा कमवण्याचं माध्यम नाही वाटत, मला ज्योतिष हे धर्म टिकवण्याचं माध्यम वाटतं। ठीक आहे, आज आपण ज्योतिषच्या माध्यमातून कोणाची फी 100 असेल, कोणाची 500, कोणाची 1100, 11,000, 21,000
तो मुद्दा खूप गौण आहे. मुद्दा हा आहे सगळ्यात महत्त्वाचा, आपण दिवसाला 5 पत्रिका पाहतो की 10 पत्रिका पाहतो, याला महत्त्व नाही आहे. महत्त्व याला आहे की आपण दिवसातून एक व्यक्ती तरी, कमीत कमी एक व्यक्ती जो पत्रिका पाहायला आलेला आहे त्या व्यक्तीला कन्वर्ट करणं. मग कन्वर्ट कुठे करायचं आहे, तर कन्वर्ट आपल्या संस्कृतीला धरून करायचं आहे. खास करून कोणी व्यक्ती विचारतात, विवाह मुहूर्त बघायला येतात, गाडी घ्यायची आहे, वास्तूचे मुहूर्त बघायला येतात, पुष्कळ गोष्टी असतात. या गोष्टींना थारा देऊ नये किंवा त्या मुद्द्यांना महत्त्व नाही आहे असं मी म्हणत नाही आहे. त्या मुद्द्यांना निश्चित महत्त्व आहे. परंतु याच्या पलीकडं जेव्हा विवाह हा विषय येतो त्या ठिकाणी मी समोरच्या माणसाला कन्व्हिन्स करण्याचा किंवा त्यांना सन्मार्गाने किंवा सरळ मार्गाने जाण्यासाठी जास्तीत जास्त माझा प्रयत्न असतो. त्या ठिकाणी खिसा गरम होणे किंवा त्याला कमी वेळामध्ये आपला विषय संपवणे हा मुद्दा नसतो. त्या ठिकाणी 10 मिनटापेक्षा 1 तास जरी लागला त्याला जास्तीत जास्त आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मात कसा कन्वर्ट करता येईल याचा माझा प्रयत्न असतो. कारण आता एक फॅशन आली आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाचा शब्द वापरतोय मी, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये 17, 18, 20च्या आसपासच्या तरुणी असतात. घरात नसतील, शेजारच्या घरात असतील, आपल्या कुटुंबात असतील, आपल्या नात्यामध्ये कोणतरीच्या मुली असतील. त्या मुलींच्या कपाळावर आज त्यातल्या 90% मुली आज पांढरं कपाळ घेऊन फिरत आहे. शब्द खराब आहे, पण पांढरं कपाळ घेऊन फिरत आहे. आणि हे जे पांढरं कपाळ आहे ना, हेच आपल्या संस्कृतीला धोकेदायक आहे. कित्येक वर्षापासून बॉलिवूड जी संस्कृती चालू आहे ती जी काही आपल्या धर्माला जे रसातळाला आणायचं जे काम चालू आहे ते आत्ता कुठं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचायला चालू झालं आहे किंवा पोहोचतं आहे. परंतु याचं काम बॉलिवूडने मागील 50 वर्षापूर्वी सुरू करून दिलं होतं आणि त्याचा पाया रचला होता इंग्रजांनी. आपल्याला करायचं काय आहे, सर्वात प्रथम मला एक, तुम्ही ज्योतिषी आहात, अतिशय विद्वान आहात, यात शंका नाही. तुमच्या कुंडलीत गुरु मजबूत असेल म्हणून तुम्ही शास्त्रापर्यंत पोहोचलेले आहात. पण याच्याही पलीकडे सर्वप्रथम मला एक म्हणायचं आहे, तुमचा खिसा किती गरम करताय यात मला रस नाही. तुम्ही फी किती घेताय यालाही महत्त्व नाही आहे. या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला शास्त्रामध्ये, तुम्हाला या ज्योतिषशास्त्रामध्ये टिकून राहायचं असेल आणि तुम्हाला संस्कृती जागृत ठेवायची असेल तर तुम्हाला सर्वप्रथम ही जी कन्वर्ट होणारी जी पिढी आहे, पांढरं कपाळ घेऊन जाणारी जी पिढी आहे, या पिढीला आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये परत आणायचं आहे. या तरुण मुलींना पहिल्यापासून कुंकू कपाळाला लावायचं शिकवायला पाहिजे. कारण ज्या वेळेस कपाळाला कुंकू असतं त्यावेळेस त्या स्त्रीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन जो असतो तो मजबूत असतो. म्हणजे पुन्हा सांगतो, शब्द खराब आहे, लायसन्स आहे. हे एक प्रकारचं लायसन्स आहे. ज्याच्या कपाळाला, ज्या स्त्रीच्या कपाळाला कुंकू आहे तिच्याकडं वाईट नजरेने पाहण्याची जवळपास समोर त्याची जी प्रवृत्ती आहे ते 90% कमी होऊन जाते. ही आपल्या संस्कृती ताकद आहे फक्त एका छोट्याच्या कुंकवाच्या थेंबामध्ये. त्यामुळे माझं सर्वांना आवाहन आहे, विनंती आहे की नाही कुंकू, कमीत कमी बाई टिकली तरी लाव. आपल्या पुरींना शिकवू, आपल्याला आपल्या जातकांना शिकवू. आणि हे एक माध्यम आहे, हे एक माध्यम आहे. ज्योतिषशास्त्र हे माध्यम आहे. कारण काय होतं, इथं गुरुजी आहे, कुठल्या वर्णाचं याला महत्त्व नाही आहे. मी ब्राह्मण नाही, मी ब्राह्मण नाही, जातीने ब्राह्मण नाही आहे, पण माझे गुरुजी ब्राह्मण आहे. माझे गुरुजी आवर्जून सांगतात आणि मला त्या ठिकाणी खूप धन्य वाटतं. हा माणूस ब्राह्मण समाजातला नाही आहे, पण आज मला त्यांनी 20 वर्षामध्ये ब्राह्मण करून टाकलं आहे. ब्राह्मण म्हणजे काय, विप्र धर्मात आणलं आहे त्यांनी, मला ब्राह्मण करून टाकलं आहे. माझ्या संपूर्ण खानदानामध्ये, आमच्या पगारे कुटुंबामध्ये एकमेव ज्योतिषी संतोष पगारे. ज्यावेळेस सुरुवात केली शिकायला त्यावेळेस फक्त आणि फक्त लोकांनी नावं ठेवली. कारण आमच्या कुटुंबामध्ये जवळपास सर्व गव्हर्नमेंट सर्वंट, सर्व शासकीय सेवेमध्ये असल्यामुळं, आणि माझे बाबा ते पंचांग बघायचे. पंचांग यासाठी बघायचे की शेतकीसाठी
पिकांची पेरणी वगैरे, किंवा ते माळकरी होते, आध्यात्मिक व्यक्ती होते. त्यांची पंचांग त्या काळामध्ये साधारणतः एक 95-97च्या दरम्यानमध्ये ती पंचांग मी वाचून काढायचो गावाला गेलो का. वय कमी होतं, फारसं काही कळत नव्हतं. पण 2005 साली जेव्हा ज्योतिष शिकायला सुरुवात केली तर गुरुजींनी मला माणसामध्ये आणलं. अतिशय नास्तिक माणूस मी, देवधर्म काही नसतो, हे सगळे मनाचे खेळ आहेत असा मिथून लग्नाचा माणूस. पण गुरुची चंद्रावर दृष्टी म्हणजे गुरु काय असतो, तो गुरु ज्यावेळेस माझ्या पंचम स्थानामध्ये आला त्यावेळेस चांदवळकर गुरुजींची भेट झाली. हा त्यांचा उदो नाही आहे किंवा त्यांचे मार्केटिंग चालू नाही आहे, हे त्यांचं स्थान आहे. हे त्यांच्या करकेच्या गुरुने माझ्या गुरुला कुठंतरी एक स्थान आणून मध्ये ठेवलं आहे, स्थानावर ठेवलं आहे, कुठंतरी एक मजबूती दिलेली आहे. आणि आजही माझ्या कुटुंबाला मी सांगतो, माझ्या घरातल्या लोकांना सांगतो, कधी कधी जेव्हा वय उलटून चाललं होतं वय लग्नाचं, त्यामुळे लग्न होत नाही, विधान नको होते त्याही वेळेस. आणि आजही माझं एकच सांगणं आहे की मी जाईल तर माझं पंचांग सोबतच होईल. लग्न हो न हो ती पुढची गोष्ट, पण माझं ज्यावेळेस 2005 साली ज्योतिष शिकलो आणि आज आणि माझ्या शेवटपर्यंत युगलोकाची जी काही माझी शेवटची जी काही प्रवास असेल त्या प्रवासात शेवटपर्यंत माझं पंचांग, माझं ज्योतिष माझ्यासोबत राहणार आहे. हे ज्योतिषने मला जगणं शिकवलं. जगणं कसं शिकवलं, ज्या गोष्टी आपल्या चुकतायत ना हे ज्योतिष शिकवतं. आपण कुठे चुकतोय, काही माणसं आयुष्यभर चुकत असतात पण त्यांना शेवटपर्यंत कळत नाही की आपण चुकतोय. कुठेतरी मीही असाच वयाच्या 25 पर्यंत ज्योतिष शिकायला सुरुवात केल्यापासून मला असं वाटतं मी माणसामध्ये आलोय आणि माझा जन्म कुठल्या कामासाठी झाला आहे हे मला वयाच्या 25 पर्यंत सापडत नव्हतं. वयाच्या 25 नंतर सापडलंय. जे लोक माणसात नाही येताना माणसात आणणं हे माझं काम आहे. ज्योतिष हा पूल आहे, त्यांना धरून त्या पुलावरनं घेऊन माणसात घेऊन येणं, संस्कृती शिकवणं, धर्माला एकनिष्ठ करून आणणं, धर्माच्या सोबत राहणं, धर्म टिकवणं आणि धर्म टिकवता टिकवता हळूहळू त्यांना माझ्या देशाशी एकनिष्ठ करणं. आज ज्योतिषमध्ये पुन्हा सांगेल, कोणाची गाडी घ्यायची आहे, कोणाला वास्तुमुहूर्त काढायचा आहे, माझं घर कधी होईल हे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे नाही आहे. माझ्यासाठी हा विषय महत्त्वाचा आहे की विवाह हा एक असा गुणमेलन, गृहमेलन, विवाहमेलन हा एक असा मुद्दा आहे की त्या मुद्द्याला ज्या वेळेस एखादे तरुण जोडपं पत्रिका बघायला येतं, त्यांचे पालक पत्रिका बघायला येतात, त्यावेळेस त्यांना सन्मार्गाला लावणं हे आपलं काम. इतर मुद्द्यांवर माझा हातखंडा नाही आहे, पण इथं सायकोलॉजिकल सामदान दंडभेद या कुठल्याही माध्यमातून मी त्यांना आपल्या धर्माकडे आणायला प्रवृत्त करणं हे माझं कर्तव्य समजतो. माझा पुन्हा सांगतो मार्केटिंग नाही आहे, ऑनलाईन कन्सल्टेशनसुद्धा करतो मी. महाराष्ट्रातून लांबून फोन येतात, राजस्थान, गुजरात, बऱ्याच वेळेस कर्नाटक, बँगलोर, आणि सगळ्यात जास्त कॉल जे असतात ते IT सेक्टरमधल्या मुलामुलींचे. पुणे आणि मुंबई आणि बँगलोर ह्या 3 शहरातून सगळ्यात जास्त फोन असतात. ते सर्वात जास्त फोन जे असतात ते तरुण मुलं आणि तरुण मुलींचे. यांचे फोन यासाठी असतात की अमुक व्यक्तीच्या मी प्रेमात आहेत, आम्ही लिव्हिंगमध्ये आहोत, आम्हाला विवाह करायचा आहे. अशा वेळेस मग आपली फी बाजूला ठेवायची, फी घ्यायची, बिलकुल घ्यायची नाही असं नाही, फी घ्यायची, पण जो ठरलेला वेळ आहे आपला त्यापेक्षा जास्तीत जास्त वेळ त्यांना आपल्याकडे कन्वर्ट करण्यासाठी आणायचा आहे. सर्वात प्रथम मी हे म्हणेल, आता शासनसुद्धा त्याला परमिशन देतं आहे, आपली जी पुरातन जे विचार आहेत, जुने विचार आहेत, जुन्या विचारांची आपली जी मंडळी आहेत साधारणतः एक 30-40 वर्षापूर्वीची, की स्वजातीय विवाह झाला पाहिजे, मान्य. पण आता जवळपास 90% ही गोष्ट संपूर्ण घरातून बाहेर पडली आहे, स्वजातीय विवाह. आता बरेच जण
इतर जातीय आंतरजातीय विवाहाकडं कन्वर्ट होत आहेत. होऊ द्या, हरकत नाही. इतर धर्माकडे होत नाही ना, याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. सगळ्यात पहिलं बघायचं काय, आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाची गरज आहे का. याला आंतरजातीय विवाहाची गरज आहे. आंतरजातीय विवाहाची गरज का आहे, तर आपल्याला धर्म टिकवायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढ्या जाती आहेत त्या सर्व जातींमध्ये कुठंही जो धर्म मानतो, धर्म टिकवायची आणि राष्ट्र टिकवायची, ज्याची आत्मीय चिंतनाची किंवा ज्याला ज्ञान आहे, त्या अशा कुठल्याही व्यक्तीशी आंतरजातीय विवाह केलेला मी सहमती देतो. आता आंतरधर्मीय यासाठी पुन्हा डोळ्यात तेल घालायचं आणि आपल्यातलं जे कमरेला बांधलेलं पिस्तूल आहे ते दाव करून ठेवायचं, लोड करून ठेवायचं. चाम दाम दंडभेद हे आपली सगळ्यांची धारणा असली पाहिजे. नुसताच पैसे घेणं किंवा नुसतंच आपली फी वसूल झाली, विषय संपला. जेव्हा ह्या गोष्टीने तुम्ही जाल तेव्हा असे कित्येक ज्योतिषी मागील 20 वर्षामध्ये संपलेले मी पाहिलेले आहे. हे अगदीच प्रत्यक्ष बघितलेले आहेत, उदाहरणं डोळ्यासमोर आहेत. म्हणून तुम्हाला वारंवार समजावून सांगतोय, वारंवार पुन्हा पुन्हा समजून सांगतोय. नुसती फी घेतली म्हणजे विषय संपत नाही. तर तुम्ही लयाला चाललेले आहात, एक ज्योतिषी म्हणून तुमच्या विद्येला तुम्ही लयाला चाललेले आहात. तुम्हाला तुमचा ज्योतिषशास्त्र टिकवायचं असेल, तुम्ही घेतलेलं ज्ञान टिकवायचं असेल, तर तुम्हाला धर्मसुद्धा टिकवावा लागेल. कारण ज्या वेळेस तुमच्या कुंडलीमध्ये तुम्ही पैशाला महत्त्व देणार, धर्माला देणार नाही, याचा अर्थ असा होतो तुमच्या कुंडलीतला गुरु दूषित व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्यावेळेस गुरु दूषित होणार त्यावेळेस निश्चितपणे ज्योतिषशास्त्राच्या तुमच्या अंतरंगातून, तुमच्या बुद्धीतून, तुमच्या मनातून, तुमच्या डोक्यातून ज्योतिषशास्त्राचा निश्चितपणे ऱ्हास व्हायला सुरुवात होऊन जाईल. वर्षात, 2 वर्षात, 5 वर्षात संपलेले ज्योतिषी मी बघितलेले आहेत. म्हणून पुन्हा पुन्हा बजावून सांगेन, आंतरजातीय निश्चित करा. आंतरधर्मीय असेल तर कमरेला पिस्तूल खोचून तयार राहा. तुमच्या पिस्तुलात गोळ्या आहे का नाही हे माहीत नाही. थोडक्यात तुमच्या शब्दांमध्ये किती प्रभाव आहे हे माहीत नाही. सांगायचं काम तुम्ही करू शकतात, पिस्तूल रोखायचं काम करा. समोरचा माणूस हे बघणार नाही तुमच्या पिस्तुलात मॅगझिन आहे का, मॅगझिनमध्ये गोळ्या आहे का. तुमच्या शब्दांमध्ये किती प्रभाव याला महत्त्व नाही आहे. तुम्ही स्वतः आतून तयार व्हा, सांगायला सुरुवात करा. बाकी आम्ही बसलो आहोत. आंतरजातीय आंतरधर्मीय विधर्मीय या गोष्टीकडे जेव्हा आपण ज्योतिष योगातून जेव्हा विचार करतो, आवाज शेवटपर्यंत पोहोचतोय ना. विधर्मीय जेव्हा आपण विचार करतो तेव्हा धर्माची चाड न बाळगणारा एक ग्रह तो म्हणजे राहू. राहू काय आहे, राहूला शास्त्रामध्ये विष म्हटलं गेलं आहे, महाजाल म्हटलं गेलेलं आहे, मोहजाळ म्हटलं गेलेलं आहे. ज्या गोष्टी डोळ्यांना दिसत नाही, ज्या गोष्टी विखारी आहेत, विषारी आहेत आणि दोषात्मक आहेत, त्या सर्व गोष्टी राहूच्या आधिपत्याखाली मोडतात. राहू काय आहे, अमृत पिण्यासाठी छळाने त्या अमृताचा कुंभ ज्याने लपवून घेऊन चालला होता तो राहू आहे. ज्याच्या मनातच सुरुवातीपासून कपट आहे तो राहू आहे. ज्याला काय हवं आहे, अमृत म्हणजे मोह हवा आहे. तो मोह कसला आहे, भिन्नलिंगी व्यक्तीचा. आपला विषय विवाह आहे म्हणून याकडे वळतो. राहूला मोह कसला आहे, तर राहूला मोह आहे तो भिन्नलिंगी व्यक्तीचा. राहूला मोह आहे तो पैशाचा. राहूला मोह आहे तो प्रॉपर्टीचा. राहू जेव्हा विवाह करतो, राहू ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीकडे नजर लावून बघतो तेव्हा ती नजर जी असते ती लैंगिक नजर असू शकते. ती नजर एक त्याच्या प्रॉपर्टीकडे असू शकते, तो किती कमवतो याकडे असू शकते, तो काय करतो याकडे असू शकते, किंवा त्याची सुंदरता किती आहे याकडे असू शकते. तो राहू आहे. मग सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट, राहू कुंडलीमध्ये कसं आहे याच्यावर अवलंबून आहे सजातीय का विजातीय परधर्मीय. त्याच्यानंतर
प्रेमात पाडणारा महत्त्वाचा ग्रह तो म्हणजे शुक्र. शुक्र हा सर्वात शुभ ग्रह मानला जातो. गुरु आणि शुक्र हे दोन महत्त्वाचे ग्रह, दोघंही प्रेमाचे ग्रह आहे. स्त्री विलगली, मी पुरुष आहे म्हणून स्त्री शब्द वापरतोय. माझ्या मिठीमध्ये स्त्री आली, ते जे आलिंगन आहे ते आलिंगन सांत्वन आहे की ते आलिंगन लैंगिक आहे हे ओळखण्याची ताकद ज्या ज्योतिषामध्ये आहे त्याच्या कुंडलीमध्ये गुरु मजबूत असावा लागतो. लैंगिक आकर्षण हा शुक्र दाखवतो आणि सांत्वनात्पर आकर्षण हे गुरु दाखवतो. गुरुच्या राशी धनु आणि मीन, ज्याच्या कुंडलीमध्ये लग्न चतुर्थामध्ये, सप्तमामध्ये, दशमामध्ये, भाग्यामध्ये, पंचमात, लाभात गुरु आहे, म्हणजे थोडक्यात शुभ स्थानांमध्ये गुरु आहे, अशी व्यक्ती ज्योतिषशास्त्राकडे झुकू शकते. त्याच्या कुंडलीमध्ये चंद्रावर गुरुची दृष्टी आहे, हा त्याच्या वरच्या पट्टी चांगला ज्योतिषी होऊ शकतो. चंद्र काय आहे? चंद्र मानसिक अवस्था आहे. तर कुठल्याही कुंडलीमध्ये विवाहासाठी सर्वात महत्त्वाचा पोषक ग्रह आहे तो म्हणजे चंद्र. चंद्र काय आहे तर मानसिक स्थिती. पुन्हा मुद्दा महत्त्वाचा आहे आंतरराष्ट्रीय विवाह, आंतरधर्मीय विवाह. महत्त्वाचा ग्रह कोणता आहे तो चंद्र. चंद्र म्हणजे काय? मानसिक स्थिती बिघडणं. आपण विवाहाकडे वळतोय, फक्त लैंगिक समाधानाकडे नाही. लैंगिक समाधान आहे तर फक्त शुक्र आहे, शुक्र बिघडला लैंगिक समाधान आहे, विषय संपला. पण विवाहाकडे विषय वळतोय म्हणून कुंडलीमध्ये चंद्रसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. चंद्र बिघडला म्हणून व्यक्तीचा कल विवाहाकडे आहे. जेव्हा चंद्र बिघडतो तेव्हा व्यक्तीला चांगलं आणि वाईट कळत नाही. मनाचा कारकग्रह आहे. मानसिक स्थिती, बुद्धी बिघडवणं चंद्राचं काम आहे. चंचलता, अस्थिरता, मानसिक अस्थिरता ही चंद्राचं काम आहे. चंद्र बिघडला की निश्चितपणे चांगलं आणि वाईट कळत नाही. धर्माचा आहे बिगर धर्माचा आहे हे कळत नाही. मग सगळ्यात महत्त्वाचा ग्रह आहे तो चंद्र. षष्ठात गेला, अष्टमात गेला, व्ययात गेला, चंद्र बिघडला, विषय संपला. आता पुन्हा पुढे चंद्रासोबत राहू बिघडला. राहू बिघडला म्हणजे काय? चंद्रावर राहूची दशा येणं, चंद्रावर राहूची दृष्टी येणं, चंद्र राहू युती होणं, चंद्र राहू युती होऊन अष्टमात षष्ठात व्ययात जाणं, तो चंद्र राहू पंचमात येणं, म्हणजे चंद्राला राहूची छट लागली. म्हणजे याचा अर्थ असा होतो की चंद्र मानसिक स्थिती खराब करतो आणि तो राहू जेव्हा चंद्राच्या युतीमध्ये येतो त्यावेळेस हा चंद्र मानसिक स्थिती बिघडवून समोरच्याचं वाईट किंवा आपलं वाईट करायला सुद्धा प्रवृत्त करू शकतो. बऱ्याचशा कुंडलांमध्ये विधर्मीय, क्षमा करा, धर्माच्या विरुद्ध जाऊन, जातीच्या विरुद्ध जाऊन जेव्हा विवाहासाठी जेव्हा बंड पुकारला जातो यावेळेस बऱ्याच वेळेस कुंडलीमध्ये चंद्र बिघडलेला असतो. म्हणजे आपली आई आणि बाप यांना सोडून द्यायचं, समाजाला सोडून द्यायचं आणि ज्याच्याशी काळ ओळख झालेली आहे, मागच्या 4 महिन्यामध्ये असेल, 2 वर्षामध्ये असेल ओळख झालेली असेल, त्याच्यासोबत निघून जाणं. पुढं काय होईल, भविष्य काय असेल ची कुठली शाश्वती नाही. चंद्र बिघडला, चंद्रासोबत राहू बिघडला. आता हे लैंगिक आकर्षण, सध्या लिव्हिंगचं रिलेशनचं प्रमाण खूप वाढलं आहे. कितीही प्रयत्न करा पण सगळ्यांना आपली मुलं IT क्षेत्रामध्ये टाकायची. IT मध्ये गणलट्टा पगार मिळतात. 80,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख पगार महिन्याला सहज मिळतात. 6 घंटे, 8 घंटे, 12 घंटे काम असतं, कम्प्युटर बसून असतं, शरीराला मळ नाही, शारीरिक मेहनत नाही. IT क्षेत्र अतिउत्तम मानलं जातं. मग हे IT क्षेत्र, या IT क्षेत्रामध्ये 99% मला जी मुलं सापडलीत ही जवळपास 99% ही मुलं विजातीय परधर्मीय गोष्टीकडे जास्त प्रवृत्त होतात. IT क्षेत्रामध्ये आता हे कोरोनामुळं आपलं घरी बसून वर्क फ्रॉम होम, क्षमा करा इंग्लिश कच्चं आहे माझं, कोरोनापासून हे वर्क फ्रॉम होम चालू झालं. या वर्क फ्रॉम होममध्ये सुद्धा IT क्षेत्रातल्या किती जणांची लग्नाला वर्षानुवर्षे उलटून गेलेले आहेत. घटस्फोट झाले कारण 24 तास एकत्र होते. कारण का सोबत आहेत, एकाच 10 बाय 15च्या रूममध्ये एकत्र आहे, 2 BHK मध्ये एकत्र आहे, मोबाईल शेजारीच पडलेला आहे, बायको काम करते, नवरा मोबाईल बघतोय बायकोचा. घटना घडलेल्या आहेत.
17 वर्ष होऊन त्याच्यानंतर कोविड पिरियडमध्ये घटस्फोट झालेले सुद्धा आत्ता मला प्रकरणं बघायला भेटलीत. मग ही घटना का घडली? शुक्र राहू युतीमुळे. शुक्र बिघडला, राहूने बिघडवला. राहू काय करतो? दुसऱ्या धर्माशी, दुसऱ्या जातीमध्ये जायला प्रवृत्त करतो. समाजाशी बंड करणारा ग्रह राहू. समाजाशी शब्द का वापरला? समाज आणि धर्म यांच्या विरुद्ध जाणारा जो ग्रह आहे तो म्हणजे राहू आहे. बऱ्याच वेळांचा लोकांचा हा समज असतो की मंगळ कट्टर आहे. मंगळ कट्टर आहे, बंड पुकारणारा आहे. प्रसंग पडला कापायला पण तयार असतो, परंतु मंगळ तेवढा धर्माभिमानी आहे. सावरकरांच्या पंचमामध्ये मंगळ होता, कट्टर मंगळ आहे. रवी मंगळ मेष राशीचा कट्टर. पण तोच मंगळ त्या ठिकाणी त्या मंगळाने त्यांना धर्माभिमानी करून टाकलं. सावरकर जे जात मानत नव्हते पण जे धर्म मानायचे, अंदमानामध्ये त्यांनी एका मुसलमानाला सांगितलं होतं, अख्खा मुसलमान मी कच्चा खाऊन टाकला तरी आमचा धर्म वाटणार नाही, एवढा आमचा धर्म मजबूत आहे. मग आपण ज्योतिषी एवढे मजबूत असावे की त्यांना त्यांची जी कट्टरता आहे धर्माविषयीची ती आपण हाणून पाडली पाहिजे. प्रत्येक वेळेस कमरेला पिस्तूल लावून सोल्जर होऊनच गेलं पाहिजे, बॉर्डरवर कामच केलं पाहिजे, तेव्हा देशभक्ती होईल असं काही नाही आहे. देशभक्ती तुम्ही एका जागी बसून सुद्धा करू शकतात आणि तुमच्यामध्ये ताकद अशी आहे की तुम्ही एका खुर्चीवर बसून समोरच्याचं माइंड कन्वर्ट करू शकतात. चंद्र बिघडला, राहू बिघडला, मानसिकता बिघडली. शुक्र लैंगिकतेचं आकर्षण आहे. शुक्राकडं गुरुची दृष्टी आहे. आपण आता ग्रह बघूया. शुक्रावर गुरुची दृष्टी आहे. मग तो व्यक्ती प्रेमात पडला, पण प्रेमाविषयी त्या माणसाला एकनिष्ठ राहायला आवडतो, कारण गुरु आहे. गुरु काय आहे? गुरु एकनिष्ठ आहे, संस्कारी आहे. मग संस्कार हे धर्माचा विषय नाही या ठिकाणी येते. आता या ठिकाणी विषय फक्त संस्कारांचा येतोय, एकनिष्ठतेचा येतोय. मग तो जोडीदाराशी एकनिष्ठ असो की तो आपल्या नोकरीशी एकनिष्ठ असो की आपल्या मित्राशी एकनिष्ठ असो, एकनिष्ठ आहे हा गुरु दाखवतो. आणि त्या गुरुची शुक्रावर दृष्टी येते, गुरुचा शुक्राशी शुभयोग येतोय. मग अशी माणसं कन्वर्ट करणं थोडं अवघड जातं. त्यात आता पुन्हा संबंध मंगळाचा. जर राहू झाला, चंद्र झाला, शुक्र झाला, गुरु झाला, पुन्हा आता मंगळा संबंध येतो. मंगळ काय आहे? तर मंगळ आहे पुन्हा लैंगिकतेचं आकर्षण. राहू सुद्धा लैंगिकतेचं आकर्षण देतो, मंगळ सुद्धा लैंगिकतेचं आकर्षण देतो. पण मंगळ हा सन्मार्गाने लैंगिकतेचं आकर्षण देतो, राहू हा विकृत मार्गाने लैंगिकतेचं आकर्षण देतो. जे ग्रह आहेत या ग्रहांमध्ये सुद्धा जातींची विभागणी केली जाते. कुठल्या पुस्तकात सापडणार नाही कुठली जात कुठल्या ग्रहाच्या अधिपत्याखाली येते. कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही. तुम्हाला शोधावी लागेल, ती तुम्हाला अनलिस्ट करावं लागेल. कपडे शिवणारा शिंपी आहे, कला आहे हातामध्ये, शुक्र आहे तो, लोहार आहे, मंगळ आहे तो, आहे ना. ही गोष्ट आपण बघतो ना. मग अशा प्रकारे ह्या ग्रहांचं जातींमध्ये विभाजन केलं जातं. राहू कोण आहे? राहू विषारी आहे, राहू मांसाहारी आहे, राहू स्मशानात राहतो, राहू रात्री उगवतो, राहू विषारी विचारांचा आहे, विखारी विचारांचा आहे, अघोरी विचारांचा आहे. मग हा जो राहू आहे हा अघोरी विचारांचा आहे. कत्तलखान्यामध्ये त्याला जायला आवडतं. मी या राहूसोबत आपला गुरु म्हणजे आपला देश, आपला धर्म, हिंदू धर्म, या धर्माचं या राहूशी जेव्हा त्यात गुरु आणि राहू जेव्हा मिलन होईल तेव्हा काय होईल? चांडाळ योग. ज्याच्या कुंडलीमध्ये चांडाळ योग आहे तो दिवसा ब्राह्मण आहे, रात्री चांडाळ आहे. ब्राह्मण ही जात नाहीये, बोलण्याचा अर्थ समजून घ्या. ब्राह्मण ही जात नाही या ठिकाणी माझ्या बोलण्यामध्ये. ब्राह्मणाचा अर्थ आहे तुमचे विचार, तुमची प्रणाली, तुमचं जगण्याचं माध्यम. तुमचं जगण्याचं माध्यम काय आहे? सध्या पोट भरण्याचं माध्यम काय आहे? किंवा रिटायरमेंटनंतर पोट भरण्याचं माध्यम काय असेल तर ज्योतिषशास्त्र. मग हे शास्त्र काय आहे? तर गुरु आहे. आणि हा गुरु जेव्हा राहूने गुरुला वाटवला जातो त्यावेळेस चांडाळ योग तयार होतो. मग ज्या कुंडलीमध्ये चांडाळ योग आहे त्या व्यक्तीमध्ये धर्म सोडून विधर्माकडे जाण्याची ऑटोमॅटिक प्रवृत्ती तयार होते. चंद्र बिघडला, गुरु बिघडला, शुक्र बिघडला,
ॲटोमॅटिक या व्यक्तीला लैंगिक गोष्टींकडे कन्वर्ट करण्यासाठी कुठल्याही आमिषाची गरज नसते. मग असे का गुरुजींनी सांगितलं व्याख्यानामध्ये आकर्षणाचा सिद्धांत, हे मानसशास्त्र आहे. आकर्षण करायला लावणे, ओठाला लावला लाली, त्याला काय म्हणतात? लिपस्टिक. शुक्रपंचमात त्यांच्या पंचमात राहू आहे, लिपस्टिक सापडली. मीनरास आहे. ही जी राहू आहे, हे राहूची भडक लिपस्टिक असते, ओळखता आली पाहिजे. आकर्षण, अशी व्यक्ती कन्वर्ट करा. द्वितीयात राहू आहे, ज्याच्या कुंडलीमध्ये द्वितीयात राहू आहे, ही कुंडाळ बांधून ठेवा. याच्यावर भरपूर वर्ष रिसर्च केले मी. ज्याच्या द्वितीयात राहू आहे त्याने आपल्या कुळाचा इतिहास शोधून काढा. आपल्या कुळात कोणी ना कोणीतरी, 99% म्हणतोय मी, 1% कोणीतरी इथे उठेल, हातवरती करेल, आमच्या कुळात कोणीच नाही आहे म्हणून आता 99% शब्द वापरतोय. आता ते 1%शी भांडण्याची माझी ताकद नाही. आता 99% राहू द्वितीय स्थानात जेव्हा असतो त्यावेळेस आपल्या कुळामध्ये कोणी ना कोणीतरी परधर्माची साधना करणारा निश्चित असतो. निश्चित असतो. शोधून काढा. कुणीतरी थरगाड असतं, पीर. मी आजपर्यंत कधी गेलेलो नाही आहे, जायची इच्छा पण नाही आहे. बऱ्याच जणांनी सांगितलं मला आपल्या धर्माचं आहे, नाथांनी थडगे आहेत, मला इच्छा नाही ती जायची तिथं, मी त्याला मानत नाही. थडगा कशाला पाहिजे आपल्या धर्माला? धर्म आहे ना आपला, आपल्या संस्कृतीप्रमाणे आहे ना, मग थडगा कशाला हवं आहे? हिरवा कपडा कशाला हवा आहे त्यावर? त्याला धर्मात आणा. राहू आहे तर पीर, फकीर, थडगं या ठिकाणी जाणं, मन्नत मागणं, अशा गोष्टी आपल्या धर्मात कोणी ना कोणीतरी निश्चित करत असलेला इतिहास शोधून काढा. माझ्याकडे अशा हजारो पत्रिका सापडतील. आता ठेवायला जागा नाही घरामध्ये. मागील 20 वर्षामध्ये एवढं गोळा झालंय, ठेवायला जागा नाही. बायको सुद्धा वैतागून गेली. तिला कमी वेळ आणि शास्त्राला जास्त वेळ असतो. मग हा राहू जास्तीत जास्त, हा राहू म्हणजे कोण? या राहूचे विचारसरणीचे लोक जास्तीत जास्त पद्धतीप्रमाणे आपल्याकडे कशा कन्वर्ट करता येईल याचा प्रयत्न करा. कित्येक अशा प्रकारचे राहू, चतुर्थामध्ये राहू, कुटुंबस्थानामध्ये राहू, चतुर्थ स्थानात राहू असणारे लोक अजूनही त्या सेवेमध्ये असतात. कुटुंबस्थानामध्ये राहू असणाऱ्या लोकांच्या कुळात कोणतरी होऊन गेलेलं असतं. कुठंतरी खेडेगावामध्ये पत्रिका बघायला माणसं जातात, त्यांना असं कळतं तुमच्या कुळामध्ये कोणीतरी, तुमच्या घरामध्ये चिरा होता, खडगं होतं, कोणतरी तुमच्या वावरामध्ये शेतामध्ये काहीतरी शिरा होता, अमुक अमुक बाबाचा होता. तो बाबा असतो कोणतरी अघोरी मुसलमान, शब्द डायरेक्ट बोलणार मी आता. तो कोणतरी अघोरी मुसलमान असतो. अशा अघोरी मुसलमानाची अघोरी पद्धतीप्रमाणे त्या काळात सेवा होत होती. आताही पुन्हा काहीही माहीत नसताना त्याची सेवा केली जाते. हा राहू आपल्याला नेस्तनाबूत करायचा आहे. मी अशा कित्येक जणांना विचारलं, तुम्ही त्याचा इतिहास शोधला का? तुम्ही तिकडे जातात, तुम्ही त्यांना वर्षातून इथे जातात, तिथला नैवेद्य पाणी करतात, त्यांना काय हवं ते बोकडबळी देतात, त्याचा इतिहास शोधला का? नाही सापडला त्यांना. मला 20 वर्षामध्ये असं कोणीही सापडलं नाही की ज्यांनी मला मजबूतपणे बाप दाखव श्राद्ध घाल उत्तरच दिलेलं नाही मला कोणी. ज्यांनी दिलं त्या जागेवर खोडून काढलंय मी. हा माझा मोठेपणा नाही आहे, मला शास्त्र मोठं करायचं आहे, मला धर्म मोठा करायचा आहे. मग या ठिकाणी कुटुंब, परिवार, घर
याला महत्त्व नाही आहे. धर्म आहे तिथे आपण आहोत. मग सगळ्यात पहिले हा राहू जो कुंडलीमधला आहे तो शोधून काढा. खास करून पंचमात राहू ॲटोमॅटिक विरुद्ध धर्माच्या व्यक्तीकडे आकर्षण तयार होतं. हा राहू शुक्र राहू ज्याच्या कुंडलीमध्ये आहे, आता 90% म्हणतोय मी, कारण 10 जणांचे लोक हात निश्चित वरती होतील. शुक्र राहू ज्याच्या कुंडलीमध्ये आहे त्या व्यक्तीच्या मनामध्ये कुठं ना कुठेतरी दुसरीकडं अजून सूत जुळलेल्या असतात. वयाची 20-30 ओलांडली असेल आफ्टर मॅरेज, पण कुठंतरी तुमच्या कुटुंबाने, तुमच्या वडिलांनी, तुमच्या आईने, आपल्या आजोळने कुठेतरी आपल्यावर केलेला संस्कार म्हणा, किंवा आपण ती गोष्ट बाजूला सरून आपण पुन्हा सन्मार्गाला लागून गेलो, आपला चांगला ठिकाणी विवाह झाला, आपली 20 वर्ष 30 वर्ष त्यामध्ये उलटली, त्या राहूने जर कैचीत पकडला असतं त्याच वेळेस तर तो विषारी राहू आपलं आयुष्य बरबाद केलेलं असतं आत्तापर्यंत. म्हणून हा राहू जागेवर ठेचायला सुरुवात करा. पुन्हा पुढच्या महत्त्वाची गोष्ट, ज्या कुंडलीमध्ये चंद्र झाला, राहू झाला, शुक्र झाला, आता पुन्हा मंगळाकडे वळूया. थोडंसं मंगळाकडं, जास्त वेळ नाही घेणार मंगळाचा. हा मंगळ लग्नात आहे, सप्तमात आहे, पंचमात आहे, चतुर्थामध्ये, व्ययात आहे, अष्टमात आहे. हा मंगळ काय करणार? हा मंगळ आपली पोरं बंड फुकरणारी करणार, आक्रमण करणारी करणार. या मंगळाला वेळीच ओळखा. मंगळ बिघडला, त्याची सप्तमावर दृष्टी आली, किंवा याचा पंचमात मंगळ आहे. सप्तमावर दृष्टी म्हणजे व्ययात मंगळ आहे, लग्नात मंगळ आहे, चतुर्थात मंगळ आहे, सप्तमात मंगळ आहे, किंवा अष्टमात मंगळ आहे, किंवा पंचमात मंगळ आहे. याचा संबंध, हा संबंध निश्चितपणे लैंगिक स्थानाशी येतो. हा मंगळ बिघडण्याआधी सावरा. तुपाला उष्णता लावल्यानंतर तुपाला सांगावं लागत नाही पगळ म्हणून. म्हणजे ही जी उष्णता आहे ना, तुम्हाला शोधून काढायची आहे, जी आपल्या घरापर्यंत पोहोचते. हा शुक्र बिघडवते किंवा नासवते. हा जो मंगळ आहे, हा जेव्हा मंगळ बिघडवतो, नुसता एकटा मंगळ काय करू शकत नाही. त्या मंगळाला स्थानं सुद्धा तेवढीच जबाबदार आहेत. त्या मंगळाला इतर विरुद्ध गुणधर्माचे ग्रह तेवढीच जबाबदार आहेत. शोधा, सापडेल, निश्चित सापडेल. ज्या वाकडं पाऊल पडलेलं तरुण एखादी मुलगी आणि तरुण मुलगा, खास करून मुलगीच काय म्हणाल मी, तिला मगाशी एकाने आमच्या व्याख्यात्यांनी सांगितलं, स्त्रीमध्ये आकर्षण सिद्धांत चांगलं जास्त प्रकारचं आहे. म्हणून मुलगी, तिने रिस्पॉन्स नाही दिला तर समोर जास्त जास्त काय करणार आहे. मग तिने रिस्पॉन्स देऊ नये म्हणून त्या मंगळाला कुठेतरी शोधणं गरजेचं आहे. मग उत्तान्न कपडे घालणं, धर्माच्या विरुद्ध जाऊन शृंगार करणं, नियमबद्ध पद्धतीप्रमाणे संस्थांकडून वागणं, हा जो मंगळ आहे, हा अशा प्रकारचा मंगळ शोधणं गरजेचं आहे. लाभात मंगळ आहे तर निश्चितपणे पुरीच्या मैत्रिणीने तिला याच्यामध्ये फसवलंय. दशमस्थानात मंगळ आहे, कामाच्या ठिकाणचं काहीतरी कोणतरी आहे ज्याने गळ लावून अडकवलंय. पंचमस्थानात मंगळ आहे, अष्टमस्थानात मंगळ आहे, सप्तमात मंगळ आहे. अशा वेळेस अडकवायची गरज पडत नाही, ती स्वतःहून त्या गळ्याला लागून जाते. चतुर्थामध्ये मंगळ आहे, तिथं मुलीची चूक नाही आहे, तिथं आईबापाची चूक आहे, कुटुंबातल्या वातावरणाची चूक आहे. चतुर्थामध्ये मंगळ आहे, दूषित झाला, घरातलं वातावरण 100% खराब होणार. मग हा या वयात आलेल्या मुली दुसरीकडे सुख शोधतात, दुसरीकडे सुख शोधतात. सुखाचा अर्थ पुरा काय होतो, त्या वयात आल्यात, त्यांना आधार हवा आहे. मग तो पाठीवरचा हात हळूहळू छातीपर्यंत पोहोचतो, आधाराचा हात लैंगिकतेकडे जाऊन पोहोचतो. तुमच्या चुका आहेत त्या, आईबाबाच्या चुका आहेत त्या, आणि त्याला जबाबदार आईबाप आहेत.
त्याची चूक त्या मुलीची नाही आहे. त्याला प्रोत्साहन तुम्ही दिलं, ते तूप आहे, त्याला आग आईबापांनी लावलीत. ही जबाबदारी आईवडिलांची आहे. चतुर्थात ज्याचा मंगळ आहे त्याने स्वतःचं घर सावरायला शिका. हे सांगणं काय आहे? हे सांगणं आपलं काम आहे. समोरच्याला जागृत करणं, जागं ठेवणं. ज्योतिष हे माध्यम आहेत. आपण डॉक्टरने सांगितलेली गोळी काही न बघता खाऊन टाकतो. त्याने दिलेली लिहून, तो देव आहे. त्यांच्यासाठी आपण पण देवच आहोत. मग आपण देव आहोत तर त्यांच्यासाठी मग देवकार्य पण करा. भान जागृत ठेवा, समाज भान जागृत ठेवा, देश भान जागृत ठेवा आणि आपलं काम करा. तुमची फी पुन्हा पुन्हा विचारायला सांगेल मी, किती घेता? काहीच विषय नाही आहे. पण जिथं हा विषय येईल तिथं सगळं बाजूला ठेवा आणि पहिला विषय निस्तारा. 2 मिनटं अजून बोलायचं. या ठिकाणी तुम्हाला असं बराच वेळ वाटेल की कुंडली सोडून बाकीच्या गोष्टी चालू होत्या. कुंडली शिकवायला तुम्हाला क्लास आहे, शिक्षक आहेत, गुरुजी भरपूर शिकवतील तुम्हाला. या गोष्टी तुम्हाला पुस्तकात वाचायला मिळणार नाही. हे तुम्हाला अनुभवाने शिकायला भेटेल. असे उपाय करा की ज्यांना आपल्याला कन्वर्ट करता येईल. ते कुंडलीतलं मन ओळखा, कुंडली ओळखा, कुंडली आणि व्यक्ती मॅच करा, त्याला उपाय द्या. त्याला भरपूर प्रकारचे उपाय आहेत. माध्यम फक्त ज्योतिषशास्त्र आहे. देव व्हायला तुम्ही दूर नाही येत. तुम्ही विचारांनी देव तयार व्हा आणि समोरच्याला सुधरवा. थांबतो मी इथं आता. नमस्कार. आमच्या वर्गातला थोडा बंडखोर विद्यार्थी आणि त्यांच्या बॅचला एक पद्धत चालू झाली होती. ऑफलाईन क्लास होते आणि तो अशा काहीतरी कुंडल्या कुठून तरी धरून आणायचा आणि क्लास संपल्यावर त्याचं असायचं, सर एक कुंडली बघा ना, एक कुंडली बघा ना. आणि ती कुंडली जी आहे ती कुंडली मग फळ्यावर मांडली जायची आणि कळत नकळत तिची चिरफाड करायला लावायचा. मग अशा याच्यात बाहेर खेळी मुलींच्या कुंडल्या, म्हणजे वेश्य व्यवसाय करणाऱ्या मुलींच्या कुंडल्या, खून केलेल्या माणसाची कुंडली, अशा काहीतरी कुंडल्या तो नेहमी आणायचा. आणि असंच तो, म्हणून तो लाडका विद्यार्थी, बंडखोर पण आहे आणि लाडका पण आहे. आणि दुसरी गोष्ट, पहिल्यांदा आला त्यावेळेस त्याची कुंडली बघायला आला, त्याच्या मित्राने सांगितलं म्हणून. बघितल्यानंतर त्याला म्हटलं ज्योतिष शिक. सर्व झाल्यानंतर मला म्हणतो, तुम्ही मला मुद्दाहून सांगितलं का? म्हटलं का रे बाबा असं? नाही, तुम्ही मला सांगितलं, माझा संबंधच नाही, माझ्या बापजात्याने संबंध नाही, कसं काय सांगताय तुम्ही? म्हटलं तू शिक. एवढं सांगितलं मी त्याला. आणि परत दुसऱ्यांदा आला, परत तोच प्रश्न, मी शिकायचं का? म्हटलं हो शिका. तिसऱ्यांदा आला आणि मग त्याने क्लासला लावला आणि मग क्लासमध्ये पहिला आला होता 6 महिन्यानंतर प्रवेश घेऊन सुद्धा. हा पण त्याचं वैशिष्ट्य. आणि मी दुसऱ्या वर्षात सांगतो पत्रिका बघायला सुरुवात करा, दुसऱ्या वर्षात शेवटी. तर तिसऱ्या वर्षात गेल्यानंतर त्यांनी त्या टी व्हीला खाली पट्टी असते, त्यांनी त्याचं कार्यालयाची माहिती वगैरे टाकायला सुरुवात केली. गुरूंनी सांगितलं आहे चालू करा, त्याने त्यावेळेस सुरुवात केली. आणि तेव्हापासूनच असे वेगवेगळे प्रयोग अवलंबायचे काम तो करत असतो. थोडा वाकड्या चालीने चालणारा विद्यार्थी असं म्हटलं तरी, वाकडी चाल म्हणजे चांगल्या अर्थाने बरं का, नाहीतर तुम्ही वेगळ्या अर्थाने म्हणाल. अजून एक सांगायचं राहिलं, एक पूजा प्रशिक्षण वर्ग जो धर्मजागरण विभागाच्या वतीने चालतो, त्याच्यात SC STंना पूजा शिकवली जाते. त्या वर्गातसुद्धा 3 वर्ष त्या मुलांना ज्योतिष शिकवायचं कामसुद्धा संतोषजींनी केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या परिचयात लिहून दिलं नव्हतं, त्याच्यामुळे बाग सरांनी वाचलं नाही, पण ते काम संतोषजींनी केलं आहे. आता दुसरे आपले आजचे वक्ते आहेत, तसे म्हटले तर माझे मित्र आहेत, माझे मार्गदर्शक आहेत, धर्माचे गाढे अभ्यासक आहेत. मला वाटतं 10वी 11वी 10वीत असतानाच मी त्याच्या प्रेमात पडलो. प्रेमात चांगल्या अर्थाने, नाही तर आत्ता तर प्रेम तुम्ही बघाल, संतोषजींचे भाषण ऐकलं ते प्रेम नव्हतं. कारण अभ्यास चांगला आणि थोड्या भटका पण आहे. भटका आहे म्हणजे वेगवेगळे डोंगरावर जातील, इकडे शोध तिकडे शोध, काहीतरी वेगळं बघ, असं करणारे आजचे आपले दुसरे वक्ते आहेत राजेशजी दीक्षित. वैदिक ऋषींच्या मते स्वतः प्रजापतीने या संस्कारांनी संस्कृत होऊन वेद
तीन लोक, प्रजा आणि धर्म या 4 सृष्टींचं सृजन करण्याचं सामर्थ्य मिळवलं. प्रजापतीला हे सामर्थ्य सुद्धा लग्नानंतर मिळालंय म्हणे, असं ऋषींचं मत आहे. आणि देवानुकारावई मनुष्याहा, देवांचं अनुकरण करायचं आपण, राक्षसांचं नाही. हो, किती विद्वान असला तरी लोकांची बायको पळवून नेणारा त्याचं अनुकरण नको. वनवास भोगणारा राम अनुकरणीय. म्हणून देवानुकारावई मनुष्याहा याच्या संदर्भात महाभारतात एक जरत्कारु ऋषींची फार मनोरंजक कथा आहे. त्या जरत्कारु तारुण्यातच यांनी संन्यास घ्यायचं ठरवलं. तर एकदा तो प्रवासात जात असताना एका विहिरीमध्ये काही उलटे लटकलेले प्राणी पाहिले. त्यांचं मलमूत्र त्यांच्याच तोंडात जात होतं आणि एक आधांतरी पर्णावर लटकलेले होते. त्यांचं दुःख पाहून त्याला फार वाईट वाटलं की या दुःखासाठी मी काय करू. त्यांनी त्यांना विचारलं, तो म्हणे तू करू शकतो. आमच्या घराण्यामध्ये एक शेवटचा पुरुष राहिला आहे जरत्कारु नावाचा, त्यांनी संन्यास घेतला, प्रजा वाढवली नाही, अगोदरच एक स्टेप ओलांडूनच म्हणे डायरेक्ट संन्यास, गृहस्थ नाही, वानप्रस्थ नाही. तर ते काही योग्य नाही ना, आम्हाला काही दुसरा पुरुष नाही जो पिंडदानादी कर्म करल, धर्माचं आचरण करल. त्याच्या लक्षात आलं. त्यांनी सांगितलं की माझ्याच नावाची अशी काही स्त्री मिळाली जी मला सगळं स्वीकारल तर मी करल. मग वासुकी नागाची कन्या जरत्कारुशी तिचा त्याचा विवाह झाला. अशी एक मनोरंजक कथा आहे याचं महत्त्व सांगणारी. म्हणजे वैदिक काळापासनं स्मृतींनी पण याचं भरपूर वर्णन केलेलं आहे, पुराणातही भरपूर आहे. तर तात्पर्य एकच की प्रत्येकाने लग्न करावं. हां, कारण आपल्या ज्योतिषामध्ये बीजक्षेत्र विचार नावाचं एक क्षेत्र आहे. म्हणजे एक विचार आहे विवाहाच्या संदर्भात. बीज म्हणजे पुरुष आणि भूमी म्हणजे स्त्री. हे दोघंजण एकत्र येतात, नवजीवन होतं. आणि याला शिवशक्ती म्हणजे शैव संप्रदायातल्या तत्त्वज्ञानाचा फार मोठा आधार आहे. शक्ती प्रकृती म्हणजे गती आहे आणि शिव म्हणजे स्थिती आहे, जो निश्चल आहे, निराकार आहे, अनादी आहे, अनंत आहे. ज्याला विस्ताराची इच्छा होते ती इच्छाशक्ती त्याची ती प्रकृती आहे. ती पंचमहाभूतांचं रूप धारण करून या सृष्टीचा विकास करते. नामरूप गुणात्मक सृष्टीला तिन्ही जनन केलेलं आहे. त्याला इच्छा झाली म्हणून. तर ते पुरुषाचं काम त्याच्यात फार थोडं असतं. कावलो पोयलोनी त्याच्यावर पुस्तक लिहिलं आहे 11 मिनिट्स. पुरुषाची शक्ती 11, बाकी शक्तीची मर्यादाच नाही, अनंत आहे ती. ते 11 मिनटं एकत्र येतात. याला वाटतं माझा विस्तार व्हावा, एक बीज टाकून देतो विश्वनाथ बाबा, बाकी सगळं ती अन्नपूर्णा माता करते, ठेवते, खाते, बायको आपल्याच नवऱ्याचा पुतळा बनवते, 9 महिने यातना करून समोर देते, दे तुझं नाव, ही तुझी रिप्लिका. काम संपत नाही तिचं. अन्न खाऊन दूध पाजावं लागतं आणि दूध पिणं सोडल्यावरही काम संपत नाही. पोळ्या भात बनवून पोळीला तूप लावून मोठे करतात. त्या अन्नपूर्णेचा हा सगळा डोलार आहे. त्या अन्नपूर्णेला यथोचित मान सन्मानपूर्वक वागवलं जावं. पशुवत वागणूक इतर करतात तसं वागवलं जावं नाही. आणि पुरुषाच्या अत्यंत उच्छृंखल अशा वृत्तीला कुठेतरी लगाम लावावा. म्हणून संस्कार आहे हा. इथून गृहस्थ धर्माची सुरुवात आहे. आपण बघतो प्राण्यांचा मेटिंग टाईम असतो. कुत्रे मेटिंग करतात भाद्रव्यामध्ये, भाद्रपदात. ज्योतिषाला सगळं माहिती, कोणत्या काळात काय होतं, कधी बी लावायचं, कधी नाही लावायचं, कोण काय करतं, सगळं माहिती आहे. म्हणून मी जास्त काही विस्ताराने सांगत नाही. तर भाद्रपद महिन्यात माहिती आहे आपल्या गल्ली बोळखंडात आवाज ऐकू येतात मोठमोठे. दांडगट कुत्रा असतो त्यालाच प्रजोत्पादनाचा चान्स मिळतो. प्रजोत्पादन झालं, क्रिया झाली, शारीरिक क्रिया पूर्ण झाल्यानंतर तो कुत्रा दांडगट तिथे थांबतो की दुसऱ्या भानगडीचे आवाज ऐकू येतात तिकडे पळतो. निरीक्षण करा. आणि ज्याला निरीक्षण झालं आहे त्यांनी मला सांगा काय करतो. आणि मग हेही ठरवा की तुमच्यावाला कसा पाहिजे. काम झाल्यावर दुसरीकडे पळणारा पाहिजे का तिथेच राहून केअर घेणारा पाहिजे. सगळ्यांना केअर घेणारा पाहिजे ना. मग त्याच्यामध्ये एक पशु आहे. समोरून ऐश्वर्या राय आली
आणि जवळ काजोल असली तरी तो हिरो तिकडे पाहणारच. त्याच वेळेस हाताचा हात धरायचा आहे सहधर्मचारिणीनी आणि त्याला सरळ रस्त्यावर ठेवायचं आहे आणि स्वतःही सरळ रस्त्यावर राहायचं आहे. म्हणून विवाहाची एक उत्तम व्याख्या शास्त्रकारांनी दिली आहे. तदिदम विपर्यासेन संबंध नयनम विवाहम. परस्पर विरुद्ध स्वभावाच्या दोन मौलिक शक्तींचा विश्वकल्याण हेतूने अन्योन्य संबंध स्थापना म्हणजे विवाह होय. आता या विवाहाच्या अनेक पद्धती शास्त्रात आहे. असुर विवाह, राक्षस विवाह, पळवून न्यायची रावणाने जसं नेलं होतं तसं, बलात्कार करायचा, पिशाच्य विवाह, यज्ञामध्ये दान द्यायची, अनेक आहेत. पण आता आपण तसं काही करत नाही. एक गंधर्व विवाह शिल्लक आहे. फक्त देवळात न जाता रजिस्ट्रार हाच देव झाला आहे हल्ली, त्याच्यासमोर जाऊन माळा घालतात, झाला गंधर्व विवाह. आणि दुसरं म्हणजे आपला वैदिक विवाह पद्धती, वडील दान देतात. आता हे विवाह संस्कारामध्ये अनेक विकृती घुसल्या आहेत. ते उचलतात काय आणि फार फार तमाशे करतात. ते टळून जरा व्यवस्थित त्या संस्काराचा अर्थ समजून घेऊन सप्तपदी केली पाहिजे. आणि हे ज्योतिषांनी आग्रहपूर्वक सांगितलं पाहिजे, म्हणजे त्या संस्काराला खरा अर्थ प्राप्त होईल. नाही तर मग ते मुहूर्त केव्हा ते केव्हा लागलं, तर याच्यात काहीतरी सामंजस्य आणावं असं मला वाटतं. तर तो अन्योन्य संबंध स्थापन करतो, तर तो पुरोहित जरी विवाहाचा विधी सांगतो तरी ते सगळं जमवण्याचं काम आपल्याकडे येतं, ज्योतिषांकडे. हा त्या विषयाशी आपला संबंध आहे. कारण अनुबंध चतुष्टय मांडला पाहिजे ना बोलताना. काय याचा तुम्ही बोलता याचा आपल्या ज्योतिषांशी काही संबंध आहे का नाही? तर तो संबंध आहे. तर कुंडली, कुल आणि शील हे तीन पाहावे म्हणे विवाह संस्काराच्या ठाई. कुंडली पाहतात, कुल शील आईबाप पाहून घेतील. तर विवाह मुहूर्त असतं देताना देव नक्षत्र पाहिजे असता आवश्यक आहे. मृत्यू, यमघंट, अमावस्या, कृष्ण चतुर्दशी, त्याच्यानंतर गुरु शुक्राचे असतं, त्याच्यानंतर अधिक मास, सिंहस्थ काळ, हे वर्जत्वाचे अनेक नियम आहे. मग हे वर्जत्वाचे नियम पाळायचे किती आता आणि किती नाही, कालमान सापेक्ष हे ठरवावं लागणार आहे. कारण बरेचसे मुलं फॉरेनला जातात, 1 महिना इथे येतात, तेवढ्या 1 महिन्यातच वधू संशोधन करायचं, कुंडली जमवायची, कुलशीलही तपासायचं, लग्नाला होई म्हणायचं आणि तेव्हा मुहूर्त पाहिजे. तर आता दात्यांनी पण आपत्कालीन मुहूर्त म्हणून नवीन प्रकरण केलेलं आहे. चांगलं आहे, ते काही वाईट नाही आहे. संस्कार एक देव नक्षत्रावर झाला, त्याचे नियम खूप क्लिष्ट न करता अजून थोडेसे केले, पण संस्काराचा अर्थ समजून सांगून आणि व्यवस्थित मुहूर्तावर लागल असं जर झालं तर अजून आपले लोक सुसंस्कृत होतील. आणि मग हा नास्तिक टपका जो आपल्यामध्ये आहे, फक्त आपल्यातच आहे, तो थोडा कमी होईल. देव मानणारे, वेद मानणारे, शास्त्र मानणारे, समजून घेणारे लोक अजून आधुनिक युगामध्ये पण वाढतील. कारण असं दुसरा धर्म नाही ना हो की ज्याच्यामध्ये वेद पण आहे आणि विज्ञान पण आहे. ज्ञानेश्वरांनी 800 वर्षापूर्वी सांगितलं पृथ्वी गोल आहे आणि सूर्याभोवती फिरते. वराहमिहिरांनी त्याच्या अगोदर सांगितलं, त्याच्या अगोदर आर्यभट्टांनी सांगितलं. 1400 वर्ष आपल्याला माहिती आहे. आपण कधी कोणाला फाशी दिलं नाही, कोणाला मारून टाकलं नाही. हे युरोपवाल्या गोऱ्यांनी ज्यांनी पहिल्यांदा सांगितलं की पृथ्वी गोल आहे सूर्याभोवती फिरते, जिवंत जाळलं सर. आणि ते स्वतःला सुसंस्कृत म्हणवतात. आपण सुसंस्कृत आहे का ते सुसंस्कृत आहे हेही आपण एकदा आपल्या मताने घासून पाहायला पाहिजे. तिकडे हल्ली कोणी लग्न करत नाही आहे. इटाली आणि आयर्लंडमध्ये लोक बोलवत आहेत इकडे या म्हणून, आमच्याकडे काम करायला माणसं नाही. मग आजगरासारखं बसून राहणं ही काय संस्कृती आहे का? हां, तर ही संस्कृती निर्माण व्हावी, हा संस्कार चांगला व्हावा. हां, आणि सगळ्यांनी व्यवस्थित राहावं. आणि धर्म अर्थ काम मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ आपल्या दैवज्ञांच्या मदतीने साध्य करावे. आणि ईश्वराने हे सगळं करावं अशी बुद्धी आपल्याला द्यावी, प्रेरणा द्यावी आणि आपल्या हातून काहीतरी काम घडावं अशी मी जगच्चालकाकडे प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
संतोष नामदेव पगारे त्यांनी स्टेजवरती यावं असं मी त्यांना विनंती करतो.